डॉक्टर 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 संजयजी जमदारे आणि माझा लातूर परिवाराचे अनेक जण, उमेश वगैरे सगळे झाले. आज सार्वजनिक गुढी महोत्सव आपण इथे करतोय आणि मराठवाड्यातली सर्वात मानाची ही गुढी आई जगदंबेच्या चरणी आपण ही मानाची गुढी उभी करतोय. या गुढी उभी करण्याच्या आधी आपण या गुढी समवेत एक शोभायात्रा केली आणि ती शोभायात्रा करत असताना आम्ही सर्वजण सार्वजनिकपणे या लातूर नगरीतील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येकाला धन धान्य सुख समृद्धी आरोग्य स्थैर्य लाभू दे अशी प्रार्थना मनाशी करत करत ही आई जगदंबेच्या चरणी आम्ही प्रदक्षिणा घेतली होती. सार्वजनिक गुढी उभारण्याचा एकमेव कार्यक्रम मला वाटतं की सगळ्यांचा मानस असा आहे की आपण वरचेवर व्यक्तिगत आपले आनंद साजरे करतो आणि त्याचे फोटो पोस्ट करत असतो, पण जेव्हा आपण सार्वजनिकपणे आनंद हा एकमेकांसोबत तो साजरा करतो तर तो द्विगुणित नव्हे तर शतगुणित होतो आणि असा नवीन वर्षाची नवीन सुरुवात एकमेकांच्या सोबत आई जगदंबेच्या साक्षीने व्हावी या मानस असलेल्या या सार्वजनिक गुढी महोत्सवामध्ये आज आम्हाला सहभागी होता आलं हे आमचं भाग्य आहे आणि आपण सर्वांनी इथे आम्हाला बोलवलं, सर्वांचा यथाचित सन्मान केला त्याबद्दल मी संयोजकांचे खूप खूप आभार मानते. आता यांनी सांगितलं की कोलाईमध्ये मोकळा श्वास घ्यायला मिळतो. मी पोलीस प्रशासनाचे, महापालिकेचे आणि सर्वांचे, नागरिकांचे सर्वांचे जाहीर आभार मानू इच्छिते. कारण सगळ्यात जास्त कंप्लेंट ह्या माता भगिनींच्या असतात की ताई गोलाईत जात असताना त्रास होतो, गोलाईत जात असताना अडचण होते, वेगवेगळ्या. आता इथे पोलीस ऑफिसर आहेत म्हणून सर तुम्हाला सांगायला हरकत नाही, अनेक महिला माझ्याकडे कॉल्स येतात, त्यांचे मेसेज येतात की अतिशय अश्लील अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्यामुळं त्यांच्या सर्वांच्या तर्फे प्रतिकात्मक मी आपलं आणि सर्व पोलीस डिपार्टमेंटचं खूप खूप आभार मानू इच्छिते. ही गोलाई सर्वांच्या हक्काची आहे. इथे सर्वांनी, स्पेशली महिलांनी, कारण इथला जो बाजार चालतो तो 90% महिलांच्यामुळे चालतो आणि आम्ही कितीही कुठेही ऑनलाईन शॉपिंग करू द्या, मॉलमध्ये जाऊ द्या, काही घेऊ द्या, पण गोलाईत येऊन काही वस्तू घेतल्याशिवाय लातूरच्या महिलांचं मन भरत नाही आणि त्या गोलाईला मोकळा श्वास दिल्याबद्दल तुम्ही सर्वांचं खूप खूप अभिनंदन. दुसरा आता 112 नंबरचा आता जो टोल फ्री नंबर आहे त्याचंही आता उद्घाटन झालेलं आहे. मी कदम सरांना विचारत होते की याचं म्हणजे काय कधी झालंय, काय झालंय, ऑटोमेशन कसं आहे. सरांनी तुरांच्या भाषणामध्ये अतिशय समर्पकपणे व्यवस्थित क्लिअर आपल्याला सांगितलं की 112 112 हा नंबर आपल्या सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये फीड करायचा आहे आणि मग त्याचा आपल्या पोलीस संदर्भात असलेल्या अडचणींना आपल्याला त्याचं विवरण होणार आहे. तर हे ऑटोमेशन झालं, पण लातूर पोलीसकडून आम्हा सर्व नागरिकांची ही अपेक्षा आहे की तो मेसेज आल्यावर तुमचं व्यक्तिगत स्वतःचं लक्ष त्या लोकांच्या पर्यंत त्वरित असायला पाहिजे आणि ते मशीन करणार नाही, ते तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे मी सर्व नागरिकांतर्फे आपल्या सर्वांना विनंती करते की लातूरमध्ये तसंच वातावरण चांगलं असतं, पण काही व्यक्तिगत अडचणी होतात, वैयक्तिक भांडण होतं आणि तशा वेळी तुमचा रोल महत्त्वाचा आहे आणि तो तुम्ही बखुबीने निभावताय. त्यासाठी तुमचे परत एकदा सर्वांच्या मार्फत मी आभारही मानेन आणि पुढच्या आमच्या तक्रार निवारणाच्या या जर्नीमध्ये, आमच्या या प्रवासामध्ये पोलीस, लातूरची जनता आणि आमच्यासारखे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणारे यांचा सौहार्द कायम राहावा आणि या गावातलं शांतीचं वातावरण जे लातूरमध्ये सुसंस्कृत वातावरण आहे तेही कायम राहावं. जाता जाता उद्या ईद आहे. इथे उपस्थित असलेल्या सर्व मुस्लिम बांधवांना माझ्यातर्फे आणि इथे असलेल्या सर्वांच्या तर्फे ईदच्याही खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते आणि नव्या वर्षामध्ये आयुष्यात सगळं नवं घडू दे. जे जुनं झालं ते देवीच्या चरणी आपण अर्पण करू आणि आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करू अशी सर्वांच्या तर्फे प्रार्थना करून आज या सार्वजनिक समारंभात येत आले, याबद्दल बोलवलात याबद्दल सर्वांचे आभार. सर्वात महत्त्वाचं इथे आमचे मंदिर समितीचे ट्रस्टीचे अध्यक्ष बसवनप्पा भांडे, त्यांचं नाव माझ्याकडून घ्यायचं होतं आणि त्या सर्वांना, मंदिराचे सर्व पुजारी,
या सर्वांना आज माझ्यातर्फे इथे जे जे म्हणून नागरिक आहेत त्या सर्वांना या नववर्षाच्या शुभेच्छा देऊन मी आपल्याला नमस्कार.